नमस्कार. चला आज काय बरं तोंडी लावायला करायचं? कुठली कोशिंबीर, कुठला रायता? अरे हो, आपण आता सध्या या आठवड्यात रायत्याचेच प्रकार करत आहोत ना. आज आपण मस्त बनवणार आहोत अगदी हेल्दी, टेस्टी सोया पालक रायता. पालकाचे गुणधर्म तर आपण जाणतोच, की त्याच्यात काय काय नाही, सगळे विटामिन्स, क्षार, खनिजं सगळे आहेत आणि सोया पण हेल्दीच आहेत, प्रोटीनाचा स्रोत आहे. तर अशा दोघांचं कॉम्बिनेशन. पालक आपण मस्त धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे. इथं आपण सोया घेतली आहे. आपल्याला रायता करायचा म्हणजे जास्त सोया लागणार नाही आहेत. एक अर्धी वाटी आपण घेतलेत. एक 10 ते 12 हे सोया घेतलेत. तुम्ही लहान मोठी पण असतात याच्यात, कुठलेही सोया चंक्स बाजारात मिळतात. हे प्रथम मस्तपैकी मी धुवून घेतले छान, कारण की बाजारातले आहेत, धुवायला तर हवेच हवे. 1-2 पाण्याने छान धुवून घ्यायचे आणि मग आपण याला गरम पाण्यामध्ये चांगलं शिजवायचं आहे. कारण की मऊ झाले पाहिजे, कारण की मऊ झाल्याशिवाय रायता आपला छान होणार नाही. तर असं एक पेल्याभर मी पाणी टाकलं आहे आणि हे आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे. पालक आणि या सोयाचं कॉम्बिनेशन एकदम झकास आहे आणि एकदम हेल्दी. जे उन्हाळ्यात जे आपण म्हणतो ना, की आपल्या शरीराला थकवा निर्माण होतो, तर हा रायता तुम्ही खा. कारण की याच्यात दही मिळणार आहे, पालक आहे, छान मसाले आहेत आणि जास्त मग तिखट पदार्थ पण नाही आहेत आणि दह्याचा वापर तर आहेत. आता काय करायचं आपण, एकीकडे आपले सोया चंक्स मऊ होत आहेत, तर तोपर्यंत आपण हे मॅरिनेट करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी काय काय करायचं बघा. तर इथे दही घेतलेलं आहे आणि दह्यात तिखट, मीठ, धने जिऱ्याची पूड वगैरे टाकून घ्यायची. दही छान मिक्स करायचं, कारण की जेव्हा आपण याच्यामध्ये सोया चंक्स टाकणार, तर ह्या मसाला, दही त्या सोया चंक्समध्ये मस्त ॲब्झॉर्ब होणार आहे आणि त्याची चव मस्त लागते. तसं हे दही तिखट टाकले, मीठ टाकले, धन्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे छान आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपले हे सोया चंक्स मऊ झालेलेच आहेत. याच्यातलं पाणी सगळं काढून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे मस्त मऊ झालेले आहेत. साईज पण बघा फुगलेली आहे याची आणि आहारात पाहिजेच सोया चंक्स. बरेच जण काय करतात, आपण कणिक जर दळून आणली ना, त्याच्यातसुद्धा हे जे सोयाबीन जर टाकले ना, तर प्रोटीन खूप जास्त छान प्रमाणात मिळतं. तर हे सोया असे आपण पिळून काढायचे, त्याच्यातलं पाणी काढून टाकायचे, की जेणेकरून आपल्याला ओरिजिनल चव मिळेल. कारण की पाण्यामुळे थोडंसं त्याची चव बदलते. तर त्यामुळे हे मेरिनेट करायचे. तर मेरिनेट का करायचे, तर त्या सोया चंकला चव नसते आणि हे मसाले जेव्हा या सोया चंक्समध्ये ॲब्झॉर्ब होतात ना, मग त्याची लज्जत वाढते. असं हे आपण एक 15 मिनटं बाजूला ठेवूया. मॅरिनेट झालेले ते बाजूला ठेवू आपण आणि तोपर्यंत आपण पालकाची तयारी करायची आहे. पालक छानपैकी धुवून घ्यायचा आपल्याला आणि बारीक छान चिरून घ्यायचा आहे. कारण की हिरवागार पालक आणि त्याच्या सोयाचं कॉम्बिनेशन वाव. तसं छानपैकी धुवून घ्यायचा, कारण की पालक विटॅमिन B12, कॅल्शियम, खनिज भरपूर प्रमाणात आपल्याला हे पालकातून मिळतात. ते पालक आपल्या आहारात डॉक्टर सांगतातच, की तुमच्या आहारात पालक कुठल्याही स्वरूपात घ्या, पण पालकाचं सूप घ्या, पालकाची भाजी घ्या. तर असे हे आपण पालकाचा रायता करतो. तर बारीक चिरून घेतलेला आहे आपण पालक धुवून आणि हे आपण आता याची फोडणी करणार आहोत. मी गॅसवर पॉट ठेवलेला आहे. एक चमचाभर तेल टाकायचं आपण आणि नेहमीसारखी आपण फोडणी करून घ्यायची आहे. तेल छान तापलं की जिऱ्या मोहऱ्याची फोडणी करायची. आणि खरं सांगू का, हे रायत्याचे प्रकार मी मुद्दाम का सांगते आहे, रोज एक रायता वेगवेगळा, अगदी युनिक रायता, की हा मला वाटत नाही की तुम्ही हा रायता कुठे खाल्ला असेल, असं मला तरी वाटतं बरं का. कदाचित तुम्ही पण करत असाल, पण मला असं वाटलं की हे आपण काहीतरी नवीन दाखवतो आहे सगळ्यांसाठी. तर असा हा मस्त फोडणी केली आपण, भरपूर लसूण टाकायचा, लसणाची चव अप्रतिम लागते आणि आपण हा चिरलेला पालक असा छानपैकी मऊ होऊ द्यायचा. पालक मऊ होण्यासाठी 5 ते 7 मिनटं पुष्कळ होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही, लगेच शिजतो हा पालक. आणि मुद्दाम मी ना असं ब्लँच किंवा मिक्सरमधनं काढणार नाही आहे, कारण मग तो खूप रायताना असं गिळगिळीत होतो. तर हे असे अर्धवट छान शिजलेलं ना, हिरवा रंग आणि दाताखाली असं छान ते पानं येतात, खूप छान लागतं. तर इथं आवडीप्रमाणे तुम्ही तिखट वगैरे टाकू शकता, कारण की आपण त्या दह्यामध्ये पण तिखट टाकले, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे बेतानेच आपण ह्यात तिखट टाकायचं आणि हे हलवायचं. छान तेल टाकलेलंच आहे आपण आणि मग हा छान मऊ होऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता हिरवा रंग पण छान आला आहे आणि हा मस्त पालक शिजलेला आहे.
आता हा पालक आपल्याला गार होऊ द्यायचा, कारण की रायता म्हटलं की आपल्याला गरम चालत नाही, कारण की गरम पदार्थात कधीच आपण दही टाकत नाही आहे. तर हा पालक आपल्याला गार होऊ द्यायचा आहे आणि मग आपण त्याच्यात दही मिक्स करणार आहोत. तर तो एकीकडे पालक गार होतो आहे आपला फोडणी दिलेला. इथे आपण दही घुसळून घेऊया. भरपूर दही टाकायचं, छान लागतं उन्हाळ्यात. मी प्रत्येक दह्याच्या रेसिपीमध्ये हेच सांगत असते की दही तुमच्या आहारात असलंच पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात. त्यामुळे मी रोज हे रायत्याचे प्रकार तुम्हाला दाखवते आहे. तर असा हा दही आपण घेतले भरपूर आणि छानपैकी विस्करनी छान घुसळून घेतले आणि आपला पालक पण आता गार झालेला आहे. हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ना. खूप छान वाटतं ना. अरे करायलाच इतकं छान वाटतं ना, रंग त्याचा की खायची तर असं वाटतं आपण पटकन हे खावं आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, मला माहीतच आहे. हे बघा आता कितके छान दिसतं ते हिरवा रंग, पांढरा रंग, त्याच्यात लालसर अशी चव मस्त वाह, वाह, वाह! आणि आपण हे आता आपले हे पण मॅरिनेट झालेले सोया चंक्स, त्याच्यात पण दही आहेच आहे. हे पण आपण याच्यामध्ये टाकायचं. वाह! अफलातून रायता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हा रायता तुम्ही नुसता भात आणि रायता खाल्ला ना, वाह, 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 वाह! कशाची तुम्हाला कशाची सुद्धा आठवण येणार नाही. भरपूर प्रमाणात रायता करा. ताटात फक्त राईस आणि हा पालक सोया रायता. मस्त हा असा प्रोटीनयुक्त, विटॅमिनयुक्त हा रायता तुम्ही नक्की, 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 नक्की करा. आणि ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे.